आधी दुष्काळाची भीती आणि आता मात्र अतिवृष्टी। पण एवढा मोठा बदल फक्त काही दिवसातच झाला तरी कसा? तर नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहत आहात बाई माणूस। काही दिवसांपूर्वी सगळीकडेच एक चर्चा पाहायला मिळाली। यावर्षी दुष्काळ आहे, पाऊस कमी आहे, मग आता याचा नेमकी फटका बसणार तरी कसा? पण आजचं चित्र जर पाहिलं तर पूर्णपणे बदललंय। राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय। आणि याच पावसाच्या पार्श्वभूमीवर काही भागांमध्ये शाळांना 2 दिवसाची सुट्टी देखील जाहीर करावी लागली। रस्ते पाण्याखाली गेले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। काही दिवसांपूर्वी जी धरणं कोरडी ठाक पडली होती ती धरणं देखील आज तुडुंब भरलीत। म्हणजे काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी चिंता होती आणि आज मात्र याच पावसाने चिंता वाढवली का? अनेक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर देखील मोठं संकट उभं राहिलंय। कारण काही ठिकाणी शेतांमध्ये अक्षरशः पूर आलाय का काय अशीच परिस्थिती पाहायला मिळते। शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतामध्ये काढणीला आलेली पिकं अक्षरशः भुईसपाट झाली। काही दिवसांपूर्वी सोयाबीन नक्की पेरायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता, पण आजचा प्रश्न मात्र वेगळाच आहे। पण आता असा बदल नेमका झाला तरी कसा? अनेकांना वाटतंय की हवामान खात्याचा अंदाज चुकलाय काय, पण तसं नाहीये। मान्सून कधीच सरळ रेषेत चालत नाही। समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा, सक्रिय झालेला मान्सून आणि वातावरणात होणारे बदल यामुळे काही दिवसातच पावसाची स्थिती अचानक बदललीय। सोबतच अल निनो सारख्या जागतिक हवामान घटकांचा देखील काही प्रमाणात परिणाम मान्सूनवर होत असतो। त्यामुळे सुरुवातीला कमी पाऊस आणि त्यानंतर अचानक अतिवृष्टी अशी काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापासून काही भागात पावसाचा जोर कमी होणार आहे, पण मात्र काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसाच सुरू राहू शकतो। त्यामुळे अजूनही निष्काळजीपणा करू नका। प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा। नदी नाल्यांच्या परिसरात जाणं टाळा। तुमच्या भागात पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे? जोरदार पाऊस सुरू आहे का? अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत तुम्ही कायम आहात? कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।